नागरिकांनी कमीत कमी तेल आणि इंधन वापरावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि मोदी यांनी केलेल्या या आवाहनानंतर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटते। मोदींच्या या आवाहनानंतर रायगडकरांना नेमकं काय वाटतं ते आपण ऐकूया। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जेव्हाही आवाहन करतात देशासाठी त्यामागे एक चांगला हेतू असतो। याच्या आधी सुद्धा नोटबंदी असेल किंवा लॉकडाऊन असेल, लॉकडाऊनच्या वेळी सुद्धा त्यांनी नागरिकांची खूप चांगलीरित्या त्यांनी काळजी घेतली, प्रिकॉशन्स पाळले आणि त्याच्यातून कोरोनातून आपला देश किंवा आपला राज्य असेल ते बाहेर निघालं आणि सुखरूप निघालं। आता किंवा अंबानी अदानी पहिले यांच्याकडे ते बघा, कारण की त्यांना सगळं व्यवस्थित चालू आहे, परंतु सर्वसामान्य लोकांकडे हा काय प्रश्न असतो। जीएसटी ही सर्वसामान्य लोकांकडून वसूल केली जाते। आता जर सर्वसामान्य एखाद्या माणसाला जर प्रवास करायचा असेल तर विचार करावा लागतो, परंतु जे मोठे लोक आहेत अंबानी अदानी किंवा ज्यांचे मोठे व्यवसाय आहेत, मंत्री असतील, त्यांच्या गाड्यांमध्ये 40 गाड्यांचा ताफा असतो, त्याला प्रश्न काय माहितीये, इंधन कमी वापरा हे सगळं चुकीचं वाटतंय मला। कारण काय माहिती, आता सोनं जरी महाग झालंय पण सोनं खरेदी करू नका, कारण आपण हे करतो पण ते शेवटी त्यांच्या पण पोटावर पाय पडणार, कोणाच्या सोनार वगैरे त्यांनी जमा केले तर त्यांच्या पण हातात नाहीये ते सोनं, तर घ्यायला लागणारच ना, लग्न सराई हे सगळं आहे। त्याची जी सरकार आहे बीजेपी किंवा अलायन्स सरकार, ठीक आहे, यांची अर्थव्यवस्था आजच्या घडीला संपूर्णपणे कोलमडलेली दिसते याच्या माध्यमातून। कारण की अर्थव्यवस्था ज्या देशाची मजबूत असते तो देश कुठल्याही परिस्थितीत, मग ते लॉकडाऊनची परिस्थिती येऊ किंवा मग अर्थात कुठलीही आर्थिक संकट येऊ देशावरती, तर त्यांनी जी मांडलेली आहे ते आता अचानक तर झालेलं नाहीये। याच्या मागे त्यांनीही अभ्यास करायला ही परिस्थिती का उद्भवलेली आहे। आणि इंधन कमी वापरल्याने इंधनाची बचत होणार आहे इथपर्यंत ठीक आहे, पण गॅसेस ह्या ज्या तुम्ही गोष्टी सांगताय की गॅस कमी वापरा, आता जे मिनिमम यूज आहे ते तर करावंच लागणार आहे। घरासाठी असेल, उद्योगधंद्यासाठी असेल किंवा अजून कुठल्या गोष्टींसाठी असेल, जो मिनिमम यूज आहे तो होणारच आहे।